कार्बन कंपाऊंड या टॉपिक मध्ये मित्रांनो महत्त्वाचा आज आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत, अल्केन, अल्कीन आणि अल्काइन. ठीक आहे. एक्झामला हा 3 मार्क्ससाठी, 2 मार्क्ससाठी आणि 1 मार्क्ससाठी तिन्ही फॉर्मॅटमध्ये यावरती प्रश्न जो आहे हा आलेला आहे. ठीक आहे. नेमकं अल्केन कुठला असेल, अल्कीन कुठला असेल आणि अल्काइन कुठला, हे आपल्याला कशा पद्धतीने ओळखायचं तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर जास्त वेळ न करता आपण व्हिडिओ सुरुवात करूया. ठीक आहे. तुम्ही जर या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल की कार्बन कंपाऊंड 10 कोणते आहेत, त्यांचे नाव ओके ते आपण व्हिडिओ लिंक बनवले, ते व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर चला मग सुरुवात करूया अल्केन, अल्कीन आणि अल्काइनला. ठीक आहे. तर प्रथम अल्कीन आणि अल्काइन हे दोन सारखे आहेत. ठीक आहे. या दोन सारखे आहेत, पण अल्केन हा वेगळा असतो. नेमका अल्केन म्हणजे काय असतं ते आपल्याकडे आज समजून घेऊया. तर चला सुरुवात करूया अल्केन पासून. ठीक आहे. अल्केन म्हणजे काय असतं, तर पहिली तर गोष्ट, जे काही कार्बन कंपाऊंड आहेत हे बनलेले आहेत कार्बन आणि हायड्रोजनने. ओके, ज्याला आपण हायड्रोकार्बन म्हणतो. व्हॉट इज हायड्रोकार्बन? द कंपाऊंड विच इज फॉर्म बाय कार्बन अँड हायड्रोजन, दॅट इज नोन एज हायड्रोकार्बन. जे काही कार्बन कंपाऊंड आहेत जे आपण डिस्कस करणार, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन, हे सर्व कशाने बनलेले आहेत? कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेले आहेत. ओके, मग यामधील अल्केन कुठले, अल्कीन कुठले आणि अल्काइन कुठले, ज्याला आपण ANE, ENE आणि YNE हे कसे ओळखायचे? ठीक आहे, हेच आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर पहिली गोष्ट अल्केन म्हणजे काय असते? द कंपाऊंड विच हॅव कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. काय म्हटलं? असा कंपाऊंड ज्यामध्ये कार्बन 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 सिंगल बॉन्ड. ठीक आहे. कार्बन कार्बन मध्ये कोणता बॉन्ड असेल? सिंगल बॉन्ड असेल तर तो कोण असतं? अल्केन असतं. या ठिकाणी जर समजा हा एक कार्बन आहे आणि हा सेकंड कार्बन आहे, तर या कार्बन मध्ये जो बॉन्ड पाहिजे, हा बॉन्ड जो आहे हा कसा असला पाहिजे? सिंगल बॉन्ड असला पाहिजे. तर त्यालाच आपण काय म्हणणार? अल्केन म्हणणार. त्याला आपण काय म्हणतो? आपण अल्केन म्हणतो. ठीक आहे. मग या ठिकाणी जर 5 कार्बन असेल, 1 2 3 4 आणि 5, आता जर बघितलं तर प्रत्येकामध्ये सिंगल सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. तर 5 कार्बन वाला कोणता असेल? प्रोपेन. कोणता असेल? प्रोपेन. ठीक आहे. मग या अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतं ते आपल्याला विचारतं. ठीक आहे. तर अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, ठीक आहे, कुणाचा? अल्केनचा. तर तो असतो CnH2n + 2. काय असतो? CnH2n + 2. दिस इज द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर तो कोणता असतं? अल्केन असतं. ठीक आहे. कोणता असतं? अल्केन असतं. आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे त्याला आता आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड असं म्हटलं जातं. ठीक आहे. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल त्याला आपण काय म्हटलं जातं? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड. ठीक आहे. सॅच्युरेटेड. ओके. तर अल्केन तुम्हाला कळलंय. ठीक आहे. जाऊया आपण अल्कीन कडे. दुसऱ्या अल्कीन. ठीक आहे. अल्कीन, अल्कीन म्हणजे काय? ENE. अल्कीन म्हणजे काय? ENE. मग अल्कीन म्हणजे काय असतं? द कंपाऊंड विच हॅव कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर तो कोण असतं? अल्कीन असतं. लक्षात घ्या. कोणता असेल? कार्बन 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 डबल बॉन्ड. कार्बन कार्बन काय असेल? कार्बन कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर तो कोण असतं? त्या ठिकाणी अल्केन असतं. कोण असतं? तो कोण असतं? अल्कीन असतं. कार्बन कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर तो अल्केन राहते, डबल बॉन्ड असेल तर तो अल्केन राहतं. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? अल्केन, अल्कीन. ओके. त्यानंतर आपल्याला विचारलं कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड. ठीक आहे. तर तो कोण असतं?
अल्कीन असतं. या ठिकाणी बघा 2 कार्बन आहेत तर 2 कार्बनवाला इथेन असतं, बरोबर का? 2 कार्बनवाला इथेन असतं. या ठिकाणी डबल बॉन्ड आहे तर डबल बॉन्ड असल्यामुळं हा ANE आपण रिप्लेस करतो कशाने? ENE ने. कारण काही बॉन्ड कोणता आहे? डबल आहे. म्हणजे हा जो A आहे या ठिकाणी आपण कशाने ENE म्हणजे हा काय होणार? इथेन होणार. जसं की इथं प्रोपेन बघितला आपण, काय बघितलं? प्रोपेन बघितला. ऍक्च्युअली हा पेंटेन आहे. ठीक आहे, हा स्ट्रक्चर पेंटेनचा आहे. ठीक आहे, मी म्हटलं पेंटेन आहे तर पेंटेन म्हणजे काय? 5 कार्बन, 1 2 3 4 5, हा बनला आपला पेंटेन. पण या कुठल्या तरी कार्बन मध्ये मी डबल बॉन्ड टाकला. समजा मी इथे डबल बॉन्ड टाकला तर आधी हा पेंटेन होता, आता डबल बॉन्ड टाकल्यामुळे हा पेंटेन नसणार आहे. हा काय असणार? पेंटीन असणार. हा काय असणार? हा पेंटीन असणार. क्लिअर? तो काय असणार त्या ठिकाणी? पेंटीन असणार आहे. ओके, पेंटीन असणार. आता या ठिकाणी जर जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला ANE चा तर तो काय असणार? CnH2n हा तुमचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला अल्किनचा. आता यावर तुम्ही काय करू शकता या फॉर्म्युल्यावरनं? तर या फॉर्म्युल्यावर तुम्ही कुठलाही कंपाऊंड त्या ठिकाणी फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता. या ठिकाणी मी म्हणलंय मला हेक्झिनचा काढायचा आहे. हेक्झिनचा मला फॉर्म्युला काढायचा माहित नाही, मला फक्त नाव माहिती आहे हेक्झिन. तर हेक्झिनचा जर फॉर्म्युला काढायचा असेल तर हेक्स म्हणजे 6 नंबरचा कार्बन आहे तर याने C6 येणार, H2 ऍसिड आणि N म्हणजे परत 6 तर हा होईल C6H2. हा झाला हेक्झिनचा. मला हेक्झिनचा काढायचा असेल तर आता तुम्ही बघा हेक्झिन हा 6 नंबरचा आहे त्याने C6H2 N किती आहे? 6 आणि प्लस 2 करणार तर हा काय होईल? C6 6 2 12 12 प्लस 2 14. हा तुमचा हेक्झिनचा झाला, हा तुमचा हेक्झिनचा झाला. ठीक आहे, हेक्झेन मध्ये 2 हायड्रोजन एक्स्ट्रा असतील हेक्झिन पेक्षा. ओके, डबल बॉन्ड आहे म्हणजे 2 हायड्रोजन काय केले आपण? कार्बनचे कमी केले. आणि तिसरा येतो कोणता? अल्काइन. अल्काइन्स म्हणजे YNE. तर अल्काइन म्हणजे काय असतं? कार्बन कार्बन कंटेनिंग ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन मध्ये काय असेल? ट्रिपल बॉन्ड असेल. कार्बन कार्बन कंटेन ट्रिपल बॉन्ड. येस, राईट. कार्बन कार्बन मध्ये काय असेल? ट्रिपल बॉन्ड असेल तर तो कोण असेल? अल्किन असेल. कोण असेल? सॉरी, अल्काइन असेल. कोण असेल? अल्काइन. म्हणजे कार्बन आणि हा दुसरा कार्बन तर यामध्ये किती बॉन्ड पाहिजे? 3 बॉन्ड असतील. 3 बॉन्ड असेल तर तो कोणता असेल? अल्काइन असेल म्हणजे YNE असेल. कोणता असेल? YNE. मग ANE, ENE आणि YNE तुम्ही कसा ओळखणार? सिंगल बॉन्ड असेल तर ANE अल्केन किंवा प्रोपेन. ठीक आहे, 2 असेल तर इथेन. ओके, डबल बॉन्ड असेल 2 कार्बन मध्ये तर त्याला इथिन म्हणतो आपण आणि ट्रिपल बॉन्ड असेल 2 कार्बन त्याला आपण इथाइन म्हणतो. लेट्स एक्झाम्पल, या ठिकाणी कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे तर हा कोणता आपला? 2 कार्बन आहे म्हणून इथेन म्हणणार त्याला आपण. ठीक आहे, परत 2 कार्बन आहेत पण यामध्ये डबल बॉन्ड आहे तर याला आपण काय म्हणूया? इथिन म्हणूया. कारण बॉन्ड कोणता आहे? डबल आहे आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल याला आपण काय म्हणूया? इथाइन म्हणणार. त्याला काय म्हणणार आपण? इथाइन म्हणणार. तर कार्बन कमी असणार त्यामध्ये बॉन्ड असणार. आपण बॉन्डवरून ओळखणार की हा अल्केन आहे, अल्किन आहे का अल्काइन आहे. हे आपण कशावर ओळखणार? त्या कार्बन मध्ये प्रेझेंट असलेल्या बॉन्डवरनं. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला सर्वांना? कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर तो अल्केन राहतं आणि सिंगल बॉन्ड वाले सर्व हे सॅच्युरेटेड कंपाऊंड असतात. ओके, आणि डबल किंवा ट्रिपल बॉन्ड वाले हे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असतात. ओके, डबल बॉन्ड ENE, ट्रिपल बॉन्ड YNE. आता आपण याचा एक फॉर्म्युला बघूया, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू अल्काइनचा. तर अल्काइनचा फॉर्म्युला काय असेल? CnH2n -2. ठीक आहे, सिंपल फॉर्म्युला आहे. आता मला हेक्झिनचं मला स्ट्रक्चर काढायचं आहे. हेक्झिनचा मला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे हेक्झिन हा 6 नंबरचा आहे तर याने C6H किती आहे? 2 into N किती आहे? 6 - 2 तर हा काय होईल? C6 ऍसिड 6 to the 12 12 - 2 8. तर हा आपला स्ट्रक्चर काय झालंय? हेक्झिनचं बनलंय. हे स्ट्रक्चर काय बनलंय? हेक्झिनचं स्ट्रक्चर बनलेलं आहे.
अशा पद्धतीने आपण हेक्झेन, हेक्झिन आणि हेक्झाईनचं आपण स्ट्रक्चर करू शकतो, फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू शकतो. तर याच पद्धतीने तुम्ही मला या ठिकाणी ब्युटेनचं स्ट्रक्चर काय असेल सांगा. ब्युटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कमेंट करून सांगा. ब्युटेनचा काय असेल? ब्युटेन, ब्युटीन आणि ब्युटेन. म्हणजेच ब्युटेन असेल तर C4H10 असेल, तर ब्युटेन आणि ब्युटाईन मध्ये हायड्रोजन किती असणार आहे? ठीक आहे, ते प्रेझेंट असतं बॉन्डवरती. म्हणजे सांगायचं आहे काय मला, तुम्ही बॉन्ड ऍड केला म्हणजे हायड्रोजन काय करणार, दोन कार्बनचे हायड्रोजन कमी करणार. ओके ओके, त्याला म्हणतो आपण अल्केन, अल्किन आणि अल्काइन. तर यामध्ये काय काय महत्वाचं आहे? अल्केनची डेफिनेशन, ओके, त्यानंतर अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, ओके, अल्केन कसा ओळखायचा, त्यानंतर अल्केनची डेफिनेशन, कार्बनमध्ये किती बॉन्ड असतं त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, ओके, आणि त्यांचे स्ट्रक्चर आपल्याला काढता येईल. ठीक आहे, स्ट्रक्चर आपल्याला काढता यायला पाहिजे. ठीक आहे, आपण स्ट्रक्चर पण घेऊया. याच्यानंतर मला हेक्झेनचं स्ट्रक्चर काढायचं आहे. मला कुणाचं काढायचं आहे? हेक्झेनचं काढायचं आहे. या ठिकाणी घेतोय मी. बघा, हेक्झेन म्हणजे 6 कार्बन, 1 2 3 4 5 6. हा तुमचा बनला हेक्झेन. हा काय बनला? हेक्झेन बनला. ठीक आहे, याला तुम्ही हायड्रोजन अटॅच करू शकता असे. ठीक आहे, बॉन्ड दाखवू शकता. ठीक आहे, 6 कार्बन 14 हायड्रोजन असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 आणि 14. ठीक आहे, पण मला हेक्झेनचं काढायचं आहे. ठीक आहे, हेक्झेन म्हणजे काय असेल? 1 2 3 4 5 6 2 4 6. बघा, याने काय बनलं म्हणजे 6 कार्बन बनले. आता मला डबल बॉन्ड टाकायचा आहे. हेक्झेन म्हणजे कुठलाही तरी कार्बन भेटतो, काय करा, डबल बॉन्ड करा आणि दोन साईडला हायड्रोजन न देता एका साईडला काय द्यायचं, तुम्हाला हायड्रोजन द्यायचे. म्हणजे या ठिकाणी आधी आपण दोन साईडला देत होतो. ठीक आहे, जसं इथे दिलो 2 हायड्रोजन दिले, 2 खालता 2 वरनं CH2. पण याने जसा आपण बॉन्ड दिला तर एक दोन्ही कार्बनचे हायड्रोजन काय करायचे, कमी करून टाकायचे. म्हणजे हा आपला काय बनला? हेक्झेन बनला. हे काय बनला? आपला हेक्झेन बनला. आता मला हेक्झेन करायचं आहे. तर परत मी 1 2 3 4 5 6 6 कार्बन मी कुठेही बॉन्ड देऊ शकतो या ठिकाणी. ठीक आहे, तर समजा 3 मी इथे बॉन्ड देतोय 2 आणि तिसरा बॉन्ड दिलाय. तर या ठिकाणी आपल्याला H द्यायची गरज नाही. H द्यायची गरज नाही, कारण काय होतं बघा, इथं ऑलरेडी मी 2 बॉन्ड होते, तर एक हायड्रोजन कमी केला, तर परत एक बॉन्ड केला, तर याचा एक हायड्रोजन आणि याचा एक हायड्रोजन काय होईल, कमी होणार. म्हणजे हा स्ट्रक्चर जे आहे हे तुमचं कसं बनणार? C1 2 3 CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. हे तुमचं स्ट्रक्चर बनला कंडेन्स फॉर्म मध्ये 2 4 6. हे तुमचं स्ट्रक्चर आहे ना हेक्झेनचं. ओके, इथपर्यंत काय अडचण आहे तुम्हाला सांगा कमेंट करून. इथपर्यंत क्लिअर सर्वांना कळलंय? सर्वांना हेक्झेन, हेक्झिन, ओके, अल्केन, अल्किन, अल्काइन कशा ओळखायचं ते. यावरती आणखीन एक्झाममध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन आलेले, ओके, PYQ जे आहेत परीक्षा आलेले महत्त्वाचे आणि येणारे, तेच आपण घेणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपला चॅनल जो आहे आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि शेजारचं असलेलं बेल आयकॉन त्याला सुद्धा हिट करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन या तुमच्यापर्यंत सर्वात आधी